शस्त्रांची, त्या शौर्याची, त्या इतिहासाची आज पुन्हा ओळख नवीन पिढीला व्हावी याकरिता आज आपण या शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन केलं। या प्रदर्शनामध्ये खरं तर मराठ्यांनी वापरलेली अनेक शस्त्रास्त्र, ज्याच्यामध्ये तख्ताची, तलवारीमध्ये सुद्धा जवळजवळ 16 प्रकार आज आपण इथे आणलेले आहेत। वाघनखं आहेत, त्याचबरोबर तोप नावाची तलवार आहे, जमदड आहे, अशा अनेक प्रकारच्या तलवारी आज आपण इथे आणलेल्या आहेत। म्हणजे मुक्त शस्त्र आणि अमुक्त शस्त्र, म्हणजे आमच्याकडे इतिहासामध्ये संपदा शिवाय छत्रपती म्हटल्यानंतर फक्त महाराजांचा इतिहास म्हणजे इतिहास नव्हे, तर ज्या पराक्रमी मावळ्यांमुळे हा इतिहास घडला, त्या मावळ्यांची ही सगळी अस्सल शस्त्रास्त्र ही पुढच्या पिढीकडे यावी। तर हा उपक्रम घेण्यामागचा खरा उद्देश हा आहे की या पिढीला नव्यानं ज्ञात व्हावं की आपल्या पूर्वजांचा पराक्रम काय होता, आपण कुठल्या लेवलला ऍडव्हान्स होतो। कारण महाराष्ट्रच नव्हे तर अख्ख्या जगभरामध्ये जर लढवय्या म्हणून सगळ्यात पहिलं नाव येत असेल ना तर ते मराठा येतं बरं का। आणि मराठा हा काही जातीभाषिक शब्द नाही, जो महाराष्ट्रात राहतो, जो मराठी बोलतो तो मराठा हा इतिहासातला वर्ड आहे त्याच्या मागचा। म्हणजे मराठा साम्राज्य हा जो शब्द येतो हे कर्तृत्व जे गाजवलेलं आहे हे आपल्या पूर्वजांनी गाजवलेलं आहे। आणि ह्या शस्त्रास्त्रांमधून आपल्याला काय घ्यायचं आहे तर शस्त्रास्त्रांमधून भीती घ्यायची नाहीये, तर आपल्या पूर्वजांचा पराक्रम आणि आपण काय करू शकतो, आपल्याला ह्या भविष्यामध्ये काय करायचंय यासाठी आज या प्रदर्शनाचं आपण आयोजन केलेलं आहे। याच्यामध्ये छोटे छोटे बारकावे आहेत, मुक्त शस्त्र म्हणजे काय, अमुक्त शस्त्र म्हणजे काय, इतिहासामध्ये संरक्षणात्मक शस्त्र कुठली, बचावाची कुठली, त्याचबरोबर युद्धामध्ये रणांगणामध्ये वापरणारी शस्त्र कुठली, 12व्या शतकापासून ते अगदी 1818 पर्यंत आपण युद्ध केलेली आहेत। मग ती क्रांतिकारिकांची असो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मोगलांबरोबर असो किंवा त्याच्या अगोदर असो, तर ह्या सगळ्या शस्त्रांमध्ये बदल होत गेलेला आहे। आणि ही जी सगळी शस्त्रास्त्र आहे प्रामुख्यानं महाराष्ट्रातील मराठवाडा, परत मावळी प्रदेश, कोकण आणि ह्या प्रदेशामधली सगळी आहेत। त्यामुळं या शस्त्रांमध्ये बदल जाणून घेणं, उद्या भविष्यामध्ये तुमच्या एखाद्या विद्यार्थ्याला PhD करायची असेल तर हा विषय एवढा सखोल आहे की इतिहासाचं ज्ञान तुम्हाला कधी वाया जात नाही। आज आपण इथे आहोत, महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2024ला आपल्याला 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या दिल्या, एक म्हणजे महाराष्ट्र गीत आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्राला राज्यशस्त्र। महाराष्ट्राचं राज्यशस्त्र आज तागायत अनेक लोकांना माहित नाही की महाराष्ट्राचं राज्यशस्त्र म्हणजे नेमकं काय। तर महाराष्ट्राचं राज्यशस्त्र म्हणजे पट्टा हे बळ, दांडपट्टा ज्याला आपण म्हणतो, हे महाराष्ट्राचं राज्यशस्त्र आहे। आणि हा MPSC UPSC ला नेहमी टाकला जाणारा प्रश्न आहे आणि मुलं तिथं फसतात। इतिहास हा नुसता आपल्याला काही शिकण्यासाठी नसतो, तो आयुष्यभर आपल्याबरोबर चालत असतो। आणि या इतिहासाचं ज्ञान आणि प्रगल्भता आपल्यामध्ये वाढावी, छत्रपती शिवाजी महाराजांनी संस्कार आपल्याला लाभावे